पंढरपूर येथील नावाजलेल्या स्वेरीने सोलापुरातील शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला आहे. सोलापुरातील SVIT म्हणजेच स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून स्वेरीने आता अभियांत्रिकी क्षेत्रातील डिग्री तसेच मॅनेजमेंट व कॉम्प्युटर क्षेत्रातील मास्टर डिग्री अभ्यासक्रम सुरू केले आहे. कॉलेजची आणि अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी स्वेरी संस्थेचे संस्थापक डॉक्टर BP रोंगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर US सुतार यांच्यासह विश्वस्त शिक्षक उपस्थित होते. डिग्री आणि मास्टर डिग्री अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सोलापुरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळणार असल्याचे डॉक्टर BP रोंगे यांनी सांगितले. जे डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज होतं त्याला ठिकाणावर आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यात आम्ही 100% यशस्वी झालो. गेली 3 वर्ष तिसरी बॅच आम्ही ठरवलं आपल्या व्यवस्थापनाखाली स्वेरीच्या मॅनेजमेंटच्या नियंत्रणाखाली SVITची पहिली बॅच यशस्वीपणे पार पडेपर्यंत दुसरं कुठलं आपण काही डोक्यात घ्यायचं नाही. आणि मग ही 3ऱ्या वर्षात डिप्लोमा इंजिनिअरिंगची बॅच गेल्यानंतर मग ठरवलं आता आपण योग्य दिशेने चालत आहोत आणि पुढं सरकत आहोत. आता आपण या SVITमध्ये पदवी आणि पदवी अभियांत्रिकी आणि पदव्युत्तर मॅनेजमेंटचं आणि कॉम्प्युटरचं MCAचं शिक्षण त्याचे अभ्यासक्रम सुरू करायला हरकत नाही. आणि म्हणून आम्ही सगळे प्रस्ताव सगळीकडे दाखल केलं. मी सर्व गव्हर्नमेंट ऑथॉरिटीचे आपल्या विद्यापीठाच्या प्रशासनाचे विशेषतः कुलगुरू महोदयांचे प्रकुलगुरू महोदयांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो. शासनाचे आभार मानतो. सर्वांनी सहकार्य केलं, समजून घेतलं. अर्थात त्यांच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत, नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये आपण कुठेही कमी पडलो नाही. आणि आपल्याला यावर्षी पदवी अभ्यासक्रमाचे 4 पदवीचे 4 अभ्यासक्रम या SVITच्या महाविद्यालयामध्ये सुरू करण्याची परवानगी मिळालेली आहे. ते अभ्यासक्रम आहेत कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, त्याचं इंटेक आहे 120. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याचं इंटेक आहे 60. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग त्याचं इंटेक आहे 60. आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्याचं इंटेक 60 आहे. अशी सुरुवात आपण 300 प्रवेशांसह प्रथम वर्षाला पदवी स्तरावरती करतो आहोत. आणि पदव्युत्तर स्तरावरती आपण MBA मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हा 60 इंटेकसह अभ्यासक्रम आणि MCA मास्टर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स हा 60 इंटेकसह अभ्यासक्रम इथं सुरू करत आहोत सर्व मान्यतांसह. स्वामी विवेकानंद म्हटलं की धर्म, अध्यात्म, तत्त्वज्ञान इतकी माहिती असते, पण त्याच्या पलीकडे तंत्रज्ञान या विषयाशी त्याचा फार जवळचा संबंध आहे. त्यांनी एक 2-3 उदाहरणं देऊन शुभेच्छा देतो. भारतातलं सगळ्यात मोठं इन्स्टिट्यूट विज्ञानावरचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, तिथे आपण जर कधी गेलो तर तिथे एक फलक लावला आहे. त्या फलकावरती असं म्हटलं आहे की प्रति स्वामी विवेकानंद, तुमच्या प्रेरणेने आम्ही या संस्थेची उभारणी करीत आहोत. आजच्या घडीला आमच्या नजरेसमोर असं दुसरं नाव नाही आहे ज्यांनी या इन्स्टिट्यूटचं प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारावी. तर आम्ही रिक्वेस्ट करतो की तुम्ही याचं संचालक म्हणून काम पहा. आणि खाली जमशेदजी टाटा यांची सही आहे. तर साधारणपणे असं आश्चर्य वाटतं की हे तर विज्ञानाचं इन्स्टिट्यूट आहे आणि तरी विवेकानंदांना का विनंती करतायत. तर दुसरं एक उदाहरण आहे, एडिसन यांचे जे ज्युनियर होते निकोलस टेस्ला. निकोलस टेस्ला हे जेव्हा सायन्स एक्झिबिशनमध्ये होते तेव्हा एक तरुण 28 वर्षाचा संन्यासी ते पाहण्यासाठी आलेला होता. निकोलस टेस्ला आपल्या नोटबुकमध्ये असं लिहितात की या संन्यासाला बघितल्यानंतर मला असं वाटलं की हा फार मोठा तत्त्वज्ञ आहे, फार मोठा सायंटिस्ट आहे आणि माझ्या बहुतांश शोधांची जननी हे संन्यासी होते आणि त्यांचं नाव विवेकानंदा होतं. तेव्हाच्या याच्यामध्ये विवेकानंदांचा उल्लेख विवेकानंद असं झालेलं आहे. इतकंच नाही तर गेल्या 3000 वर्षातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं अल्बर्ट आइन्स्टाईन,
ते असं म्हणतात की E=mc² या शोधाचं श्रेय खरं तर मला दिलं जातं, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. वस्तुस्थिती अशी आहे की याचं बेसिक काम जे आहे ते निकोलस टेस्ला यांनी केलेलं होतं. आणि निकोलस टेस्ला हे त्याचं अर्धवट वाक्य, त्यांचं पूर्ण वाक्य असं आहे, आणि निकोलस टेस्ला हे विवेकानंदांपासून प्रेरित होते. आणि अलीकडच्या काळात टाटा इन्स्टिट्यूटच्या एका सिनियर सायंटिस्टनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे स्वामी विवेकानंदा अँड इन्स्टिट्यूशनल सायंटिस्ट. आणि ते पुस्तक खूप भन्नाट आहे. ते असं आहे की स्वामी विवेकानंदांच्या काळात, म्हणजे आजपासून 125 वर्षापूर्वी जगभरात जेवढे प्रमुख शास्त्रज्ञ होते ते प्रत्येक शास्त्रज्ञ हा स्वामी विवेकानंद यांच्यापासून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या प्रेरित होते, हे त्या पुस्तकात पुराव्यानिशी सांगितलेलं आहे. ते पुस्तक तुम्ही ॲमेझॉनवरून देखील मागवू शकता. तर स्वामी विवेकानंद यांचं कनेक्शन विज्ञान तंत्रज्ञान याच्याशी सुद्धा आहे. याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण स्वतःला कसं विकसित करू शकतो याचं तत्त्वज्ञान त्यांनी फार सुंदररित्या सांगितलेलं आहे. आणि त्या नावाने ही संस्था आहे आणि ती संस्था रोंगे सर चालवायला घेत आहेत. त्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।